कोकण नागरी संघर्ष समितीच्या वतीने गेले 69 दिवस हे धरणं आंदोलन चालू आहे आणि या धरणं आंदोलनाच्या पाठीमागे आता जनशक्ती उभी राहिलेली आहे आणि जनशक्ती उभी राहिल्यानंतर असा एक निर्णय झाला आहे की 6 एप्रिलला सोमवारी इथे या कंपनीवर ही जी कंपनी आहे लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनी या कंपनीवर मोर्चा आणायचं ठरलेलं आहे आणि या मोर्चामध्ये सर्वच पक्ष, सर्व राजकीय पक्ष, सर्व सामाजिक संघटना, सर्व लोक आमची आक्रोश मोर्चावाले, त्याचबरोबर मनसेवाले, शिवसेनेवाले, काँग्रेसवाले, त्याचबरोबर हे सगळ्या प्रकारचे लोक ह्याच्यामध्ये मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। त्याच्यापडचा हेतू एकच आहे, सगळ्यांचा, सर्व जनतेचा हेतू एकच आहे की ही कंपनी कुठल्याही परिस्थितीमध्ये इथून घालून लावायची आहे। कारण जीवन मरणाचा प्रश्न ज्या लोकांचा आहे आणि हा जीवन मरणाचा प्रश्न असल्यामुळे ही कंपनी घालवण्याशिवाय गत्यंतर नाही। यामध्ये मी सगळ्यांना असं आवाहन करेन की सगळ्यांनी, प्रत्येक नागरिकांनी, स्त्री पुरुषांनी सगळ्यांनी आपण या मोर्चामध्ये सहभागी व्हावं आणि आपली एकजूट दाखवावी। कारण या एकजुटीमुळेच आपण ही कंपनी घालवू शकतो आणि आपलं भावी आयुष्य, पुढील पिढ्यांचं आयुष्य आपण सुखकर करू शकतो। आणि म्हणून माझं असं मत आहे की आपण महाराष्ट्राला विनंती आहे की हे विष महाराष्ट्रातून, कोकण विभागातून आपण घालून टाकण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपण जे हे आंदोलन करत आहोत, 6 तारखेचा मोर्चा, हे आपण अत्यंत शांततेने करत आहोत, संविधानाला अनुसरून करत आहोत आणि त्याचबरोबर आम्ही जरी आंदोलनाच्या वतीने प्रश्न सोडवण्याचा आटोकाट प्रयत्न करत असताना सुद्धा आम्ही कोर्टाची पायरीसुद्धा चढायचा प्रयत्न करतो आहोत। त्यासाठी आमची लीगल टीम आहे, ॲक्टिव्ह टीम आहे आणि या संदर्भामध्ये आपण सगळ्यांनी मिळून, त्यामुळं जनतेला पण आमचं एक सांगणं असं आहे की याच्यामध्ये आपण हे आंदोलन शांततेने करणार आहोत, कोणावरही केसेस होणार नाही त्याची दक्षता आपण घेण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि त्याचबरोबर कोर्टाकडनं सुद्धा न्याय मिळवून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत। आमची विनंती एवढीच आहे की प्रशासनानं आणि कंपनी चालकांनीसुद्धा आम्हाला याच्यामध्ये सहकार्य करावं आणि खरोखरच जे सत्य असेल, हे जे पिपाचं नावाचं विष आहे त्याचं प्रोडक्शन बंद करावं आणि कंपनी बंद करावी, एवढंच आमचं मत आहे।